आता आपण सर्वप्रथम आयरनचे परीक्षण कसे करणार आहे ते बघणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणारी आवश्यक सामग्री आहे मेजरिंग सिलेंडर, वॉटर सॅम्पल, आयरन ए रिएजंट, आयरन बी रिएजंट, आयरन कलर चार्ट। सर्वप्रथम आपल्याला मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्याने जी आपले वॉटर सॅम्पल आहे ते 5 ml मोजून घ्यायचे आहे। आणि ते एका स्वच्छ टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचे आहे। नंतर त्यात आयरन ए चे 2 थेंब टाकायचे आहेत। ते टाकल्यानंतर टेस्ट ट्यूब हलवून घ्यायची आहे। पुन्हा आयरन बी चे 2 थेंब टाकायचे आहेत। पुन्हा टेस्ट ट्यूब व्यवस्थित हलवून आता आपल्याला 10 मिनिट याला तसेच राहू द्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला निदर्शनास येईल की जे आपण सॅम्पल घेतलं होतं त्याचा कलर बदललेला आहे। तो आपल्याला दिलेल्या कलर चार्ट सोबत मॅच करायचा आहे। त्यात आपल्याला कळेल की आपल्या वॉटर सॅम्पल मध्ये आयरनचे किती ppm प्रेझेंट आहे। दिलेल्या कलर चार्टशी मॅच केल्यानंतर आपल्याला दिसतंय की आपला सॅम्पल जे कलर जो आहे तो 1.5 सोबत मॅच झालेला आहे। म्हणजे पाण्याच्या सॅम्पल मध्ये 1.5 ppm आयरन प्रेझेंट आहे, जे की आपल्या लिमिटच्या वर आहे, म्हणजे की हे पाणी आपल्या पिण्यायोग्य नाही। आता आपण क्लोरीन परीक्षणाची विधी पाहणार आहोत। यासाठी आवश्यक सामग्री आहे मेजरिंग सिलेंडर, वॉटर सॅम्पल, क्लोरीन रिएजंट आणि कलर चार्ट। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला वॉटर सॅम्पल घ्यायचे आहे 5 ml मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्याने एका स्वच्छ टेस्ट ट्यूब मध्ये। त्यात आपल्याला क्लोरीन रिएजंटचे 2 थेंब टाकायचे आहेत। क्लोरीन रिएजंट टाकल्यानंतर टेस्ट ट्यूबला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि याला 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर टेस्ट ट्यूबच्या सोल्युशनचा कलर आपल्याला दिसत असेल बदललेला आहे। हा कलर आपल्याला क्लोरीनच्या कलर चार्ट सोबत मॅच करायचा आहे। इथे आपल्याला दिसतोय की क्लोरीनच्या कलर चार्ट मध्ये 1 सोबत हा कलर मॅच झालेला आहे, 1 ppm सोबत, म्हणजे की आपल्या वॉटर सॅम्पल मध्ये 1 ppm क्लोरीन हा प्रेझेंट आहे, जो की आपल्याला सांगतोय की हे पाणी पिण्यायोग्य आहे।